अकोला शहरातील बिंदीघर महिला शोषण प्रकरणानंतर भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे। आरोपींवर कठोर कारवाई, मास्टरमाइंडला अटक तसेच शहरातील महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन देण्यात आले। अकोला शहरातील बिंदीघर महिला शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला आघाडीने कठोर भूमिका घेतली आहे। आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि सूत्रधारांना अटक करावी अशी मागणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेड्डी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली। तसेच धर्मांतराच्या संशयित अंगानेही तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे। महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून शहरातील ऑटो रिक्षा शिस्तीचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे। शाळांसमोर, गर्दीच्या ठिकाणी, टर्निंग पॉइंटवर व रस्त्याच्या मधोमध उभ्या राहणाऱ्या ऑटोमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणले। काही असामाजिक घटकांकडून त्यांचा गैरवापर होत असल्याचीही तक्रार करण्यात आली। वाहतूक विभागाने निश्चित ऑटो स्टँड उभारून नियमभंग करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या शिष्टमंडळात महिला पदाधिकारी, नगरसेविका व ग्रामीण भागातील महिलांचा मोठा सहभाग होता। यानंतर अकोला शहरात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन असे जे काही गुन्हे घडत आहेत त्या गुन्हेगारांना निश्चितच धडा शिकवला पाहिजे। त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून पुढे कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे की कोणत्याही मुलीकडे वाकड्या नजरेने पाहा।